Welcome students. Now today we discuss about the rules of differentiations. Which are the rules to differentiate any functions? If u and v are differentiable functions of x and k is a constant, then number first, if y equal to u plus v means y is a function such that it is the addition of two functions u and v, then dy by dx equal to du by dx plus dv by dx. Second, if y equal to u minus v means your first function u minus second function v, then dy by dx equal to du by dx minus dv by dx. Third number rule, if y equal to kx, here k is a constant, then there is no any effect on the constant. dy by dx, write down constant means coefficient of function, and then take derivative of u, du by dx. Number 4, if y equal to uv, uv means product of u and v, then dy by dx equal to, write down first function u लिहिला आपण इथे, टेक डेरिवेटिव ऑफ v dv by dx plus write down second function as it is and then take derivative of first function means du by dx. Number 5 rule, if y equal to u v w means it is the product of three functions u into v into w. To differentiate it, dy by dx, write down first two function as it is, there is no any change in the function, and take derivative of third function dw by dx plus, now write down u and w as it is and take derivative of v means u w dv by dx plus vw, right, and then take derivative of u means vw du by dx. Last, if y equal to u by v means division of two functions u and v, then we apply formula dy by dx, so write down second function first and take derivative of u means du by dx minus, write down first function as it is and take derivative of second functions dv by dx divided by v square. तर याप्रमाणे याचे रूल्स आहेत. म्हणजे एक दिलेला फंक्शन हा ॲडिशन आहे की सबट्रॅक्शन आहे की मल्टिप्लिकेशन आहे की डिव्हिजन आहे हे पाहून टाकायचं आणि त्यानुसार त्याचे रूल्स अप्लाय करायचे. नाउ नेक्स्ट, लेबनिज नोटेशन फॉर डेरिवेटिव. लेबनिज इज अ जर्मन मॅथमॅटिशियन. तर यापूर्वी आपण जे डेरिवेटिव्ह काढलेले आहेत ते
बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपलने काढलेले आहेत. परंतु फर्स्ट प्रिन्सिपलने प्रत्येक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजेच लांबलचक अशी ही पद्धत आहे. त्यानंतर हा लेबनिज मॅथमॅटिशियन आलं आणि त्यांनी काय सांगितलं बघा, म्हणजे फर्स्ट प्रिन्सिपलला आउट केलं आणि त्यांनी दुसरा रूल तिथे अप्लाय केलं. इफ y इक्वल टू एफ ऑफ एक्स बी द डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स, लेट del x be the increment in x. हा जो del x आहे हा x मधील एक इन्क्रीमेंट आहे. स्मॉल इन्क्रीमेंट मे बी पॉझिटिव्ह आर निगेटिव्ह बट नॉट झिरो. इन्क्रीमेंट नेवर झिरो. and delta y be the corresponding increment in y, because y is dependent variable which are depend on x. तर x मध्ये जर डेल्टा x हे इन्क्रीमेंट असेल तर नक्कीच y मध्ये डेल्टा y एवढं इन्क्रीमेंट राहील. देन हा लेबनिज काय म्हणतो, लिमिट डेल एक्स टेन टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, म्हणजे हा जो स्मॉल इन्क्रीमेंट मधलं जे लिमिट आहे तेवढाच त्यांनी विचार केलेला आहे. तर या स्मॉल इन्क्रीमेंट मधलं जे लिमिट घेतलं, हे जे लिमिट आहे this limit is called derivative of y. म्हणजे तिथे एफ ऑफ एक्स प्लस एच ना, त्यानंतर त्या फर्स्ट प्रिन्सिपलचं आपण यूज करून जे डेरिव्हेटिव्ह काढलं तेवढ्या भागासाठी त्यांनी काय केलं, मग याला असं रिप्लेस केलं की त्यांच्या स्मॉल इन्क्रीमेंट मधलं जे लिमिट राहील तेच लिमिट त्याचे डेरिव्हेटिव्ह राहील. तर याप्रमाणे सांगितलेलं आहे, लिमिट डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ॲज डेल्टा एक्स टेन टू 0 इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड इट इज ऑलवेज डिनोटेड बाय dy बाय dx. बघा बऱ्याच स्टुडंटमधून ह्या चुका होत असतात. डी आणि डेल्टा यामध्ये ते फरक ठेवतच नाही, त्यामुळे ते चुकीचं आन्सर लिहिलं जातं. आवर्जून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डी वाय बाय डी एक्स म्हणजे टोटल लिमिट आहे, आलेलं उत्तर आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. आणि डेल्टा वाय डेल्टा एक्स हे एक्स आणि वाय मधलं स्मॉल इन्क्रीमेंट आहे, एवढा मोठा फरक आहे. आणि म्हणून या चुका थोड्याशा लक्षात ठेवायचं. इथे जर चुकीने डेल्टा आला किंवा इथे चुकीने तुम्ही जर डी लिहिलं तर ते आन्सर चुकीचं होईल. या चुका करायच्या नाही. Therefore, limit delta y by delta x as delta x tend to 0 equal to dy by dx. dy by dx is the derivative of given function. Similarly, if u and v are differentiable function of x, means here u is differentiable function of x and v also differentiable function of x, then according to Leibniz notation, limit delta u by delta x as delta x tend to 0 equal to du by dx, and limit delta v by delta x as delta x tend to 0 equal to dv by dx. तर याप्रमाणे या लेबनिज नोटेशनचा तुम्हाला अर्थ समजला पाहिजे आणि ते लिहिता आलं पाहिजे की कोण कोणाचा डिफरन्शिएबल फंक्शन आहे. इथे u हा डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असल्यामुळे या ठिकाणी डेल्टा x टेन टू 0 ठेवायचा आहे आणि डेल्टा x हा खाली येईल. मीन्स डेल्टा u बाय डेल्टा x
equal to du by dx. Now कंपोजिट फंक्शन याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहू. कोणत्या फंक्शनला कंपोजिट म्हणतात? कंपोजिटचा अर्थ आहे संयुक्त. संयुक्त दोघांचं ताळमेळ, मेल, त्याला संयुक्त म्हणतात. लेट फंक्शन f such that a to from a to b, हा जो फंक्शन आहे दोघांमध्ये a to b या दोघांमधलं फंक्शन आहे. Here and g is the function between from b to c. बघा इथे काय आहे, एक फंक्शन from a to b, g is the function from b to c. Then the composite function of f and g from a to c denoted by g of f and defined as g of f of x equal to g of f of x. Here g of f is the function from a to c. बघा फिगरचा थोडासा आपण विचार करू. Take here three sets A, B, C. Here f is the function between from A to B. G is the function from B to C. Take any element x of set A. It is a domain. B is the codomain of f. A is the domain of f. याची जी इमेज आहे x ची इमेज अंडर द फंक्शन f इज f of x. इथे बघा त्याचे रिलेशन g is the function from set b to c. Here f of x is an element of domain of g. बघा इथे जी च्या अंडरमध्ये याला आपण कोडोमेन म्हणू. म्हणजे जी च्या सर्व ज्या इमेजेस आहेत हे इथे आहेत आणि f of x ची जी इमेज आहे ती कोणती आहे? g of f of x. बघा ये b हा a चा भाऊ आहे, c हा b चा भाऊ आहे, तर ऑटोमॅटिकच a हा c चा भाऊ राहील. असं हे रिलेशन आहे. म्हणजे एकमेकाशी ते रिलेटेड झालेले आहे आणि हा जो रिलेशन आहे हा g ऑफ f ने डिनोट करायचा आहे. मतलब x इक्वल टू g ऑफ f ऑफ x. Such type of functions are called composite functions. आता तुम्हाला एखादा फंक्शन हा कंपोजिट आहे की काय आहे किंवा स्टँडर्ड आहे हे सहज ओळखता आलं पाहिजे. बघा एक फॉर एक्झाम्पल आपण काही स्टँडर्ड फंक्शन घेऊ आणि कंपोजिट फंक्शन्स म्हणजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे कोणत्या दोन फंक्शनचं ते कॉम्बिनेशन झालेलं आहे याची हे सुद्धा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग स्टँडर्ड फंक्शन, स्टँडर्ड फंक्शन आणि इथे कंपोजिट फंक्शन. sin x, sin x is a standard function. या ठिकाणी जो व्हेरिएबल आलेला आहे तो केवळ फक्त x यूज झालेला आहे आणि जिथे जिथे केवळ x यूज झालेला आहे त्यांना जनरली स्टँडर्ड फंक्शन म्हणायचे. आता बघा इथे कंपोजिट फंक्शन sin of x square, sin of 2x plus 3, sin of log x, हे काय आहे सगळे कंपोजिट फंक्शन आहेत. दीज फंक्शन आर नॉट स्टँडर्ड कारण इथे x स्क्वेअर आलेला आहे. इथे बघा साइन आहे इथे 2x plus 3
इथे अल्जेब्रिक फंक्शन आलं, इथे सुद्धा म्हणजे हा पॉवर फंक्शन आहे तसं 2x + 3 अल्जेब्रिकच आहे, त्याला लिनियर फंक्शन सुद्धा म्हणू शकतो आपण. तर साइन हा लिनियर फंक्शन आलेला आहे, म्हणजे इट इज कंपोजिट फंक्शन. साइन इथे समोर बघा log x आलेला आहे, इट इज ऑल्सो कंपोजिट फंक्शन, कारण पहिलं फंक्शन आहे ट्रिग्नॉमेट्रिक, सेकंड आलं लॉगॅरिथमिक फंक्शन्स, म्हणजे दोन फंक्शनचं या ठिकाणी कॉम्बिनेशन झालेलं आहे. देअरफॉर इट इज कंपोजिट फंक्शन. log of x is the standard function. log of sin x composite function. log of x square composite function. log of root of x composite function. Next e power x. e power x is a standard function. आता याचे रिलेटेड पाहू. e power 2x इट इज कंपोजिट फंक्शन, कारण इथे 2x आलेला आहे, नुसतं x आहे म्हणून हा स्टँडर्ड फंक्शन. e power 2x means it is composite function. e power tan x composite function. e power 3x - 7 composite functions. म्हणजे या टाइपचे असे जे फंक्शन्स असतात यांना कंपोजिट फंक्शन्स म्हणतात, आणि हे जे फंक्शन्स आहेत हे सगळे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत. जनरली स्टँडर्ड फंक्शन मध्ये एक्सच फक्त यूज झालेला आहे, लक्षात ठेवा. पाहू आता या कंपोजिट फंक्शनचं जे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, ते डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी सर्वप्रथम आपण एक महत्त्वाचा थेरम प्रूव्ह करू. बघा थेरम, if y equal to f of u is differentiable function of u, म्हणजे y हा u चे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u आहे, and u is g of x is a differentiable function of x such that y equal to f of g of x is a differentiable function of x. Then prove that. काय प्रूफ करायचं आहे? dy by dx equal to dy by du into du by dx असं आपल्याला प्रूफ करायचं. आता प्रूफ करण्यासाठी हे जे फंक्शन्स घेतलेले आहेत यांच्यामध्ये व्हेरिएशन असायला पाहिजे, इन्क्रीमेंट असलं पाहिजे. जर एखाद्या फंक्शन मध्ये इन्क्रीमेंट होत असेल आणि सोबतच त्याच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या फंक्शन मध्ये इन्क्रीमेंट होत असेल तरच आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. तर यामधलं इन्क्रीमेंट घेऊ. बघा याचा प्रूफ कसं करायचं. प्रूफ, लेट डेल्टा y and delta u be the increment in, हे जे डेल्टा y आहे हे इन्क्रीमेंट y मध्ये असेल, डेल्टा u हे जे इन्क्रीमेंट आहे हे u मधले असेल, इन y and u respectively corresponding to the increment delta x in x. म्हणजे x मध्ये डेल्टा x हे जर आपण इन्क्रीमेंट घेतलं तर ऑटोमॅटिकच y मधला इन्क्रीमेंट हे डेल्टा y राहील आणि u मधलं जे इन्क्रीमेंट आहे ते डेल्टा u राहील. नाउ काय सांगितलं आहे? y is a differentiable function of u. y is differentiable function of
u. अकॉर्डिंग टू लेबनिज आपल्याला कसं लिहिता येईल? देअरफॉर लिमिट डेल्टा y by delta u as delta u tend to 0 means dy by du. इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचं. सिमिलरली दुसरं बघा, u is डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. u is डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. देअरफॉर याला आपण कसं लिहिणार आता? लिमिट डेल्टा x टेंड टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x इक्वल टू du बाय dx. याला सेकंड नंबरचं इक्वेशन देऊन टाकायचं. त्यानंतर आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्या सगळ्याच क्वांटिटी डेल्टा मध्ये एक्सप्रेस करायच्या. पुन्हा इथे बघा, ऍज डेल्टा x टेंड टू 0 डेल्टा u आल्सो टेंड टू 0. जर डेल्टा x ची टेंडन्सी ही 0 कडे अप्रोच व्हायची असेल तर ऑटोमॅटिकच डेल्टा u ची टेंडन्सी तीच राहील. नाउ ह्या सगळ्याच क्वांटिटी डेल्टा मध्ये एक्सप्रेस करा. डेल्टा y बाय डेल्टा x इक्वल टू डेल्टा y बाय डेल्टा u इंटू डेल्टा u बाय डेल्टा x. Taking limit on both sides as delta x tend to 0. Taking limit on both sides as delta x tend to 0. Therefore, limit delta x tend to 0 delta y by delta x limit delta x tend to 0 delta y by delta u into delta u by delta x. लिमिट आपल्याला कुठेही डिस्ट्रीब्यूट करता येते, गुणाकारात, भागाकारात, बेरजेत, वजाबाकी. याचे दोन भाग करून टाकू आपण. देअरफॉर लिमिट डेल्टा x टेंड टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x इक्वल टू लिमिट डेल्टा x टेंड टू 0 डेल्टा y बाय डेल्टा u इंटू लिमिट डेल्टा x टेंड टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x. आता थोडंफार फरक आहे एका ठिकाणी बघा, इथे डेल्टा u आहे परंतु इथे डेल्टा x आलेला आहे. म्हणजे याला आपल्याला या परिस्थितीमध्ये dy बाय du लिहिता येणार नाही. इथे जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते तिथे असला पाहिजे. बट as delta x tend to 0 delta u also tend to 0. Therefore limit delta x tend to 0 delta y by क्या हे जर नाही लिहिलं या इक्वल टू साइनच्या खाली इक्वल टू चिन्ह देऊन टाकू. म्हणजे तेवढं लिहायची काही गरज नाही. लिमिट डेल्टा u टेंड टू 0 डेल्टा y बाय डेल्टा u लिमिट डेल्टा x टेंड टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x.
quantity is dy by du from equation number 1, and this quantity is du by dx from equation number 2. Means dy by du into du by dx from equation number 1 and 2, आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. आता इथे बघा dy by du means total limit obtained into du by dx. इथे सुद्धा आपल्याला टोटल लिमिट मिळालेलं आहे, ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह त्याचं एक्झिस्ट झालेलं आहे. बोथ द लिमिट्स आर एक्झिस्ट. देयरफॉर म्हणजे याचाच अर्थ काय आहे की हा जो इक्वेशन नंबर 3 आहे, या इक्वेशन नंबर 3 च्या राईट हँड साइडला लिमिट एक्झिस्ट झालेला आहे. RHS the limit on RHS of equation 3 exist. आता इथे इक्वल टू चिन्ह काय दाखवतोय की बोथ साइड्स आर इक्वल. तर ज्या अर्थी RHS राइट हँड साइडला लिमिट एक्झिस्ट होत आहे, तेव्हा नक्कीच लेफ्ट हँड साइडला लिमिट एक्झिस्ट होईल. देयरफॉर द लिमिट ऑन LHS of equation 3 also exists, and equal to dy by dx. इथे राहील ते dy by dx, that is limit delta x tend to 0, del y by del x equal to dy by dx. झालं. Therefore equation number 3 implies that equation number 3 implies that dy by dx equal to dy by du into du by dx. हेच प्रूफ. अशा प्रकारे आपण हे प्रूफ केलेलं आहे. इट इज also called चैन रूल. लक्षात ठेवा, या रूलला चैन रूल असंही म्हटलं जाते. तर यानंतर आपण काही कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी जे स्टँडर्ड फॉर्म्युलांचा उपयोग केला जातो, ते स्टँडर्ड फॉर्म्युलांची स्टडी आपण नेक्स्ट पिरियडमध्ये करू.